चला आता निघायची तयारी चालली. दोघ जण बसले जेवाय. इकडे बेगा बिगा भरून ठेवले तर निघालोय आम्ही मुंबईला. आमची दुपारी 2:30ची गाडी आहे. रिजर्वेशन आहे आमचं दोघांचंच आहे, माझं आणि अनमोलचं. आदित्य तर काही येईना नाही बघा. आदित्य कसा बाईक होते त्याचं एकदम बोलायचं चाललंय. मी राहिलोय तर अनमोलला चिडवतोय. अनमोलचा पेपर असल्यामुळे आता आम्ही लवकरच मुंबईला आलोय. आणि आदित्य आणि आरोही राहिली. आलो आता आम्ही मुंबईला. मुंबईला आल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी बाजारात आलो. एवढी गरमी हैराण झालं घामाने बघा माझा हाल. आणि आले मी आणि अनमोल बाजारात म्हणलं चला जरा आईस्क्रीम वगैरे खाऊया. अनमोल म्हणलं चल जरा म्हणून फिरून. संध्याकाळी 6-6:30 झाले होते. नंतर आम्ही आंबे बघितले. हापूस आंबा येऊ आणि हापूस आंबा घ्यायला लागले तर भैया म्हणला की नेहमी घेते मी ह्याच्याकडून ना. म्हणलं हे नका ते पुढचे चांगले ते घ्या. तर म्हणाले हसायला तर ते जरा छोटे छोटे पण चांगलेच म्हणला गोड. मग तेच घेतले मी तसे म्हणे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी बघा बॅग काय खोलली नव्हती तर बॅग मधले सगळे म्हणजे कपडे उचकेल तर पाकिट वरच आलं होतं. म्हणलं पाकिट चला म्हणलं बघा पाकिटात काय आहे. तर पाकिटात खोललं बरं का मी, काही दिसलंच नाही. आणि मला एका हाताने फोन धरले तर काय बघायला पण नीट यायला पाकिटात काय आहे ते. आणि मला वाटतं 500च्या 2 नोट आहेत पाकिटामध्ये. अनमोलने त्याचे पैसे काढून घेतले त्याच्यातले. आणि हे बघा एवढे कपडे मी इथं आल्यावर धुतले. ते आता घड्या करून ठेवायचे. आणि मग त्याच्यानंतर मी घेतलं चपात्या कराय. दाजी तर सकाळी काही चहा आणि पोहे खाऊन गेले. आता काय आम्ही दोघंच जेवायला. अनमोलला नाश्ता दिला आणि मग म्हणलं आता नको करायला चपात्या जास्त. आणि मग 2-3च चपाती मी एक्स्ट्रा केलं. मी जेवायची होती. आणि त्याच्यानंतर बाहेर आली. बघा हे दृश्य. आज वटपौर्णिमा आहे. ते आंटी आहेत ना पूजा करत होत्या वड्याची. तर मी म्हणलं चला तर बाहेर बघा आमच्या इथे किती मस्त सावली. बसल्या बसल्या मी बघत समोरच आंटी दिसल्या होत्या. म्हणून काय मग मी विचारायला गेले तर म्हणले आज वटपौर्णिमा. तर म्हणलं मला वाटलं की आज आपल्या इकडं पण आहे. पण असं काही नाहीये. आज ते म्हणजे युपी बिहारच्या लोकांची वटपौर्णिमा आहे. आमुष्याला असते आणि आपल्याकडे पौर्णिमेला असते. इथं बसून अशी मी बघत होते त्या झाडाखाली तर पूजा करत मी लगेच गेली आणि फोटो पण घेतला. आणि त्या पण खुश झाल्या. लगेच फोटो पण दिला बरं का मला तिला. त्याच्यानंतर संध्याकाळी मी अशी बघत म्हणजे लय दिवस झाले व्हिडिओच काढायला गेली. तर मग मला मार्केटला पण जायचं होतं खरं म्हणजे. पण म्हणलं आता चला थोडेसे 1-2 व्हिडिओ छोटे छोटे काढून घ्यावा रील्स म्हणून. रील्स बनवायला मला तर गाणी सापडणार तेवढा काही वेळ पण नव्हता. त्याच्यामुळे मी आपलं छोटंसं एक छोटा आदित्य कमीचा तिथे फोटो होता की त्याला म्हणलं काढ रे. मग त्याने 2-3 व्हिडिओ छोटे छोटे काढले. त्याच्यानंतर मग मी माझ्या हाताने असे 2-3 काढले व्हिडिओ छोटे छोटे. आता काय एकदम मोकळंच पटांगण झालंय की झाडं बिडं तोडले. एकदम छान वातावरण. मला पाठीमागं असं वाटत होतं इथेच बसावं पण मला मार्केटला पण जायचं होतं. त्याच्यामुळे मी घाई केली. आता उद्या निवांत जाईल मी व्हिडिओ काढायला. पोरं असलं बरं वाटतं. पोरं नाही काही नाही. आणि मुलं आहे घरी बरं का पण त्याचा अभ्यास चालू होता त्याच्यामुळे त्याला काही करू दिली नाही. संध्याकाळचं ते स्वयंपाकाला लागायचं मस्त असे. आज अनमोलला म्हणलं चल बाजारात नाही आला. मस्त असे केले आणि व्हिडिओ काढायचे विसरले बरं का. एक बीत गेलेली संध्याकाळी म्हणजे बेळ मस्त अशी बेळ खाल्ली आणली होती. बेळ खाल्ली म्हणलं तर चला स्वयंपाकाला बेळ खाताना व्हिडिओ काढायचा स्वयंपाक करायचा. आता काय आम्ही ठीकच आहे. काही जास्त स्वयंपाक पण नाही करायचं. जेवढा करायचा तो करायचा. कुकर लावून ते घेते. थोडंसं आहे मटकीची भाजी. मटकी आणली त्याची भाजी करायची. 2-3 चपात्या डाळ भात करून गेली होती. बाय.